आणि बऱ्याच दिवसानंतर मी ज्या पुस्तकाची वाट बघत होतो, फायनली ते पुस्तक आज आलेले आहे. नमस्कार भाऊ. तर हे पुस्तक मी Amazonवरून ऑर्डर केलं. पहिले मी ऑफलाईन चेक करून पाहिलं दुकानावर जाऊन, पण मला काही भेटले नाही, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केले. या पुस्तकाबद्दल जर थोडक्यात समरी द्यायची राहिली किंवा सारांश द्यायचा राहिला, तर हे पुस्तक तुम्हाला चांगले विचार कसे करायचे किंवा चांगले विचार केल्याने काय फायदा होतो, त्याबद्दल हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक तसं पाहिलं गेलं तर फॉरेन लेखकनं लिहिलंय किंवा इंग्रजी लेखकाने लिहिलंय, परंतु हे अनुवाद करून आपल्या मराठी भाषेमध्ये अवेलेबल आहे. मी जास्त करून मराठी पुस्तकं वाचतो आणि सहसा करून मोटिवेशनल किंवा मग बायोग्राफी किंवा मग कादंबरी अशा टाईपची पुस्तके मला वाचायला जास्त आवडतात. मी तुम्हाला खरं सांगतो, पुस्तके वाचायचे खूप सारे फायदे आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले जाईल की वाचाल तर वाचाल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 4 पुस्तके रेकमेंड करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं जर आपण सात्विक भोजन खाल्लं तर आपली बॉडी कशी हेल्दी होती, त्याच प्रकारे जर आपण चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचली तर आपला माइंड सुद्धा हेल्दी होतो. सुरुवातीला मी 5-10 मिनिटापासून सुरुवात केली आणि आज 15-20 किंवा 30 मिनिटापर्यंत मी ही वाचनाची सवय आणली आहे. आणि याच माझ्या पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे आजपर्यंत मी 50 पेक्षा जास्त पुस्तके वाचून काढली. आणि याच पुस्तक वाचण्यामुळे मी तुम्हाला दाखवतो, हा माझा डेस्क आहे आणि या डेस्कच्या वरती सुद्धा मी असे मोटिवेशनल फ्रेम्स, कोट्स फ्रेम लावून ठेवले आहे. आणि आता जाता मी तुम्हाला 4 पुस्तकं रेकमेंड करतो. जर तुम्हाला बिझनेस करायचे असेल तर शरद तांदडे यांचं ऑन्ट्रप्रेनर हे पुस्तक नक्की वाचा. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर विश्वास नांगरे पाटील यांचं मन में हे विश्वास नक्की वाचा. जर तुम्हाला कादंबरीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही भालचंद्र नेमाडे लिखित कोसला ही अप्रतिम अशी कादंबरी तुम्ही नक्की वाचू शकता. आणि जर तुम्हाला तुमचे विचार सकारात्मक घडवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे पुस्तक वाचू शकता. धन्यवाद.